काय लावले आहे कळी बी आली आहे चांगली. काय होतं ते कुठलाही हे कुठलं फुलाचं झाड आहे काय ते? काय करते आईला हाय कुठं आतमध्ये काय आहे? झालं का नाश्ता पाणी? अगं ती गेटच्या समोर असं उजव्या हाताला काय कुठलं फुलाचं आहे का काय? काय आहे ते? काय म्हणते त्याला एप्रिल फुल येतं बघ त्याला. एप्रिल फुल म्हणते ती. असं आहे काय? बरोबर. पाऊस तर कसला पडायला लागला. लय पाऊस पडायला लागला. पावसाळ्यात बी एवढा नव्हता पडला. लय पाऊस पडायला लागला. अजून पावसाळा यायचा आहे, सुरू व्हायचा आहे. 7 जून पासून पुढे पावसाळा सुरू होतो. काय करायला लागली? मी हे केलंय ढोकळा. ढोकळा? बर. आईने ढोकळा केलाय. चला पाणी घेऊन जायचंय मला. ढोकळा बरं दे. बापूला सोडून आलो ना. ती येईल बघ परत दुपारनं. मला बी जायचं आज पार्सल पाठवायचे ते. पार्सल पाठवून येतो आज. आईने ढोकळा केलाय. भारी झालाय का? कशाचा केला? रव्याचा? रव्याचा. बर. आईने इथं चिगळ लावली. मस्त आली चिगळ. तर घरी आलोय आता. गाईंना बाहेर काढावं आता. काल बांधले गोट्यात त्यांना. उघडलंय आज दुपारपतूर तर उघडल. चला निघायचं का? चिंगी तर वाटच बघते कधी सोडल मालक. बाहेर जायचं फिरायला. तिला इथं जीव गुदमरत असेल इथं आतमध्ये तिचा. सोम्याला चिंगीला बांधलं इथं. आता म्हातारी काय आणायचे. गट्टू तू थांबतो इथं डॉन ना. बर सोम्या तू महाग येऊ नको माझ्या. थांबायचं. गवत तर कसलं वाढलं लगेचच. या बघा. पण हे आता मोडून टाकायचं आपल्याला. इकडं भाजीपाला करायचंय. लय दिवस झालं 3 वर्ष झाले ह्याच्यात गवतच आहे. ते मोडायचं आहे भाजीपाला करायचं. तिघांना बी आणलं इकडं. बांधलं वैरण टाकली. खातेली आता शांत. वातावरण मोकळं येतं. अजून तास परत पाऊस चालू होईल. परत बांधावं लागतील आतमध्ये. पाऊस आला गडबड. सावकाश घसरली गाडीची. गाडी लावून ठेवली होती. बापूला सोडून आल्यावर जायचं होतं वाडीला. पण परत पाऊस चालू झाला. आता काय जाणं होतं का नाही कोणास ठाऊक. पोरं आणा लवकर. पोरवरी लावलेत कपडे आणायला. वाळू घातले. आता कसं काय जायचं व वाडीला? मग हीच ना रोज पाऊस यायला लागलाय. पार्सल पाठवायची अडचण यायला लागली. मला वाटतं थांबावं 1-2 दिवस. उगाच भिजलं म्हणजे केवढ्यात पडायचं. का नाही म्हणायचं तुला? काय होतं आता काय मग पॅकिंग आपण चांगले करतो. पण काय एखाद्या वेळेस आपल्याकडून नाही पोस्टात भिजलं, कुरिअरवाल्याकडून भिजलं तर काय करायचं? काहीच नाही. मग नुकसान त्यांचं होणार ना. डाळ भिजल्यावर मग काय उपयोग आहे? काय आणलंय? ती राहू दे. बाकीची आणली का? हा अशा पद्धतीने पॅकिंग चालू केली आपली. सगळ्यांची पॅकिंग. आता कुठलं पार्सल आहे बघा की नावाचं की सचिन अमृता चौधरी अंबरनाथ. ही चिंचवड. आरती विकास सपकाळ चिंचवड. वालेकरवाडी चिंचवड पुणे. अशी पॅकिंग आहे. पॅकिंग आपलं असं आहे. मजबूत केलंय नुसतं. प्लास्टिक ही टाकलेलं आहे. वरण चिकटपट्टी आतलं पिशवी. पाऊस उघडू द्या. 1 तारखेला पाऊस उघडणार आहे. पाऊस उघडला की सगळ्यांचं पाठवून देतो. राडा होईल नाही तर एकदम पटकन पाठवतो. 15 दिवस झाले पाऊस चालू आहे. काय करायचं मग? इलाजच नाही ना. 15 दिवस नाही 8-10 दिवस झाले. 8 दिवस झाले. आता पौर्णिमेपासून पाऊस चालू आहे की. यात्रेतला आपल्या गावातल्या यात्रेपासून. आज आमुष आहे की. 15 दिवस झाले की. झालं का रे तुझं? चला त्याला न्यायला आलतो. शाळेतनं आलाय आता. गाड्या भेटल्या का येताना? त्याला वातावरण एकदम बिघडलंय. आभाळ आलेले. लवकर जायचंय.
लांब आणलं गडे ढकलीत. काय करते ह्याच्यात खायला येतं ना जरा. चिखला तर रुतई बी स्वाम्याला फोड. फुटल फुटल बास बास बास. फुटत नाही फुटत नाही. टाक. कॅरेट भरून आणले ते. आता एकच कुंडा इकडे आणलाय हा. एक तिला ठेवलं कॅरेटात, ती नाही सांडत, खाती व्यवस्थित. आणि ही कॅरेट आता ह्यांना ह्या कुंड्यात वाटायचं म्हणजे ही दोघं माय लेकरं खाते ती. मी सोम्याला सोडते आता. तू का बसला इकडे चिखलात येऊन होय रे? हा राखा. मला देईल का हो सोडून ती? मी सोडतो राहू दे. सोडून नाही द्यायचं ती. कुठे तर बांधावं लागेल अहो त्याला बी. दगडी भर परत बांधून टाकू. बर बर. स्वाम्या तिकडे बसलाय ही गट्टू पण. काय करताय गट्टू तुम्ही इकडे बसून होय रे? निपळीला मस्त उंचावर जाऊन बसते ती. हे खात नाही ती, नुसती इकडून तिकडं तिकडून इकडं. नाही जाईल किती आईपाशी जाऊन खातो. खाणार नाही आता ती, प्यायला जाणार. तर पिऊ दे. गेले गेले खायलाच गेलं. झालं. काय करायचं आता? जायचं घरी? चला काय करायचं. हा म्हणलं का नाही ती खाणार नाही, ती हिरवा खायला जाणार आता. म्हातारी गायला त्रास देत बसला आता. ती म्हातारी गाय मारल त्याला काय का. हा, लागली मान फिरवायला त्याला, गेलं ती लांबच. आणि हिला बी तिकडे जाऊ वाटायला लागली. ए स्वामी ये इकडे चल चल. ये 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 खाऊन घे. त्या गावताने तुमचं लय ऐकतो ती. हा? तुमचं लय ऐकतो तो. का आलं? ऐकत नाही माझं. आलं की आला भावना समजल्या पाहिजे ते मनातल्या. आलं लागलं खायला. खायला लागलं. खरंय, भावना समजल्या पाहिजेत. मला वाटतं मान्सून घुसला काय की इकडून वारं सुटलं पश्चिमेकडून. पश्चिमेकडून वारं सुटलं की मान्सून आला. मान्सूनचा पाऊस काय आपल्याला पडत नाही. आपल्याला मान्सून पूर्व पाऊस पडतो कधी बी का ग. कुठं पहिल्यांदा कुठं दाखल होतो आपल्या भारतात? काय मग फांड हाय. ज्वारी संपली काय? दळण पीठ पीठ संपलं. आज घेऊ मग दळून. वातावरण भारी आहे पण मस्त आहे. हा उन्हाळा लवकर संपला लागा. नाहीतर मे महिना शेवटचा नरडीला येतो नुसता. एवढं ऊन असतं. मे महिना तर येतो पण जून महिना सुद्धा तेवढाच येतो, कारण लय उकाडा लय असतो. नाही उकाडाच नाही आता. पाऊस पडला तर मग नाही उकाडा. पण आता उकाडा नाही, गार वारं सुटलंय सगळं. हा डग हालायला लागले ते. हा ही काय लोक मला माहिती नव्हतं लोक बापू डग हालते ते. कधी बघितलं लोक बापू. ओयो डग हालते ते लोक मला माहितच नव्हतं. गोष्ट ऐकली होती का? अरे नाही का, सांगत नाही का गोष्ट की ढग वाऱ्या पळत राहते ते ढग, आणि ती सशाच्या पाठीवर ढग पडतो. पान पडतं एक झाडाचं पण त्याला वाटतं ढगच पडतं. ती गोष्ट ऐकली नाही का तुम्ही? ती पळत जाता हरणाकडे, हरणाला बी वाटतं खरं ढग पडला काय की. पुन्हा असं करत 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 पाऊस पडला का नाही तसलं मोठं मोठं पक्षी येते तो पाण्याच्या कडला. ठीक आहे इकडं आले ते समोर. आता ह्यातनं दिसा नाही. आता तिकडून गेलं बेंडकोळ्या मांस खायला. कावळं पाठीमागं लागलं त्यांच्या. लय लांब आहे ते, लय लांब आहे. त्यांना दिसाना ती बारकी आहे ती, त्यांची उंचीच नाही. त्यांना इथनं भिंतीच्या आडमोडी जायची ती. ए सरा इकडा. ती गोष्ट ऐकल्यावर काय होतं माहितीये का? आम्हाला काय वाटलं होतं माहितीये का? आणि ढोगले मोठं मोठं आलतं आणि ढोग आमच्या मागं पळत यायचं. आम्ही शाळेला जाताना आम्हाला वाटायचं ते आमच्या बँगावर पडतं काय, म्हणून आम्ही शाळेपर्यंत पळत यायचं. होत होत का? होय होय पृथ्वी नष्ट होती. तर आज कशाची भाजी आहे? शेवग्याची भाजी. मग गावात गेलतो मी. गावात गेल्यावर काय नाही म्हणलं भाजीला शेवग्याच्या शेंगा आणि एक भोपळा आणला विकत.
शेंगाची भाजी करायला मला भूक नाही बरं का लई. मग का अर्धी खाल्ली तर खाईन. लई नको करू माझ्या नाव. भाकरीला बसायला आम्ही सांगितलं असतं तर मग भाकरीच केलं असतं. का ग केलं असतं चपात्या पोरांना. भाकरीचं पीठ संपलंय, पाऊस तर येतोय, दळण कसं दळायचं. दळू का तर ना लाईट येईल की. उद्या झाले असते भाकरी. हा उद्या झाले असत्या मग चपात्या केल्या असत्या आता. कर मग करायचं असलं चपात्या. का पीठ सगळं तिंबलं भाकरीचं लागेल असंच घेते की भाकरीचं पीठ मला. भाकरीचं पीठ 2-3 भाकरीचं आहे त्यामुळे आता राहू करते एवढंच. 4-5 भाकरी घातलेल्या तेवढं करते. तुम्हाला काय खायचं नाही? भूक नाही मला. तुम्हाला रोजच भूक नसते. कुठे जाते तुमची भूक रोज? भूक कमी व्हायला लागली वरचीवर मला. काय करू. काहीतरी बसायचं. काम नाही, लय काम नाही, लय कष्ट नाही. कामच नाही तर जेवण जायचं कसं? लय शारीरिक कष्ट नाही, म्हणून खायचंच नाही. अगं. जन्माला नाव ठेवते. मला काय वाटलं? तुला सांगू का काम केलं कष्ट केलं तर भूक लागते. तुला वाटतं नवऱ्याने रोज 4-5 भाकरी खाव्या. 4-5 नाही, 2-2.5 तरी खावे असं वाटतं. अगं पण मला एक भाकर जाय नाही काय कामच नाही. खात होतो आपण. खात होतो लय कष्ट असलं तर जाता नाही तर जात नाही. खात होतो का ती नाही? काय करायला लागली जेव्हा ती कशी हुडकते माझ्यासारखी सवय लागली तिला. आवळा. डबं हुडकायची. मला पण आणली आवळा खाती. आवळा खाते काय खाजावा आवळा रोज चांगला असतो. ते डबा उडकण्यातली नाही हो. नाही नाही बाप्या हुडकत काय नाही ती पण आता नाही उडकत. नाही का बारका होता तेव्हा करायला आला. ह्या 5-6 महिन्यात तर अजिबात नाही. नाही का गँग सगळे तिकडं आहे पण का इकडं बोलवा की त्यांना. दम दिलाय ना वहिनी. काय दम दिलाय मला नको मला. मोबाईल आजीत घेतली ती पासवर्ड माहित करून घेतलाय उघडून बघत बसायची. मग वहिनीने दम टाकला. पासवर्ड माहित करून घेतला काय कोणाच्या मोबाईलचा तिचा कुणी घेतला माहित करून. पोरांनी. हा टाकलाय त्यांच्यावर हा त्यांच्यावर जे ही टाकलाय पासवर्ड टाकला मोठा गरजच नाही त्यांना. आणि त्यांनी कसं काय माहित करून घेतलं पासवर्ड. ती ती जवळ मला ते बाळलेल्या बारका पासवर्ड टाकला. आवाज हालतच नाही ती. होय का? मग आपलं मोबाईल चुकून असं कडेचं बटन दाबलं आणि चुकून बंद जर पडलं त्यांची दखलच काढला का ती ध्यानात ठेवते ती. होय कराय का जग टाकलंय हो तिने. चतुर बक राहायचं बघ ते. चतुर. तुला मी काल परवाच म्हणलंय का नाही आजची पिढी 20 वर्ष पुढचा विचार करते. तेवढी मेमरी आहे त्यांचा. हाय आपल्या टायमाला असलं काहीच नव्हतं. बारका बाप्या सुद्धा लय हुशार आहे. काल मी त्याला कसं कळलं गोष्ट हो आंघोळ करत होता आणि त्याला चडी काढून आंघोळ करत होता ती मी बघितलं होता हळूच. मग मी म्हणलं पटकन कॅमेरा ना बापूची शूटिंग करावी. मी गेलो त्याने दार लावून घेतलं बरं का. आणि मी म्हणलं बापू दार उघड ना ताबा उघडतो चडी पिटी घातली आतमध्ये त्याने. मग दार दुसऱ्याची चडी घातली बोली. नाही तशीच घातली होती त्याची बाहेर होती. असं आहे काय. आणि मग दार उघडलं मला म्हणतो चतुर आहे ये की अरला का तुझीच वाट बघतोय मी. ये चल घे जोड आली बघा. हा जोड आली काळू काळूची. तिथं तर कशी करत असतील ते बायांना. हा करते ते ना. ये की बापू. 4 आहे ती 4 लय घोड्या करते. लाड जास्त होतो तिथं दम ते कुणाला भेट नाही. बाहेर तर कुणाला भेट नाही. नीट समजावून सांगावं लागतं का अशा लेकरांना. आयात धपाटे त्यामुळे कोणी एक ते सगळं लेकराला मला कळतंय आमची सुचिता बारकी होती आणि शेडमध्ये राहायचो आम्ही पत्र्याच्या. आणि त्या टायमाला गॅस फीस नव्हता. चूल असायची चूल. गॅस परत घेतला ना का. आता घेतलं 17 मध्ये. हां 2017 मध्ये गॅस घेतलाय. त्याच्या आधी चुलीवरच भाकरी असायची. सुचिता बारकी असायची. मी तिला फक्त एकदा सांगितलं की ही पोळतंय ह्याच्याकडे जायचं नाही. तर ती गेली नाही कसलंच गेली नाही. हाय का नाही. तशी ती लेकरं तुम्ही सांभाळून बघा. हे हा बाप्याने सगळा बोर्ड उकलून ही करून त्याला करंट बसला. बरं ती बेडवर होता. कुठं लवून मध्ये हा ही बँक. हा
लय खोडी लागली लेकरं. अवघड आहे. सांभाळणं म्हणून राहा इकडे पाठवत मला म्हणते इकडे पाठवाय नको म्हणते ना. तिचा जीव नुसतं थोडा थोडा. त्या दिवशी पाऊस आला आपण निम्या रस्त्यात थांबलो होतो का चल ये इकडं. तर तिथनं सगळ्यांना म्हणायची तिचा कालवा होता लेकर राहून तुम्ही रिकामत बसा आणि हिंसून आणला लेकासनी सगळ्यासनी. हाई एक लेकरू बी लावून. नाही या लेकरांकडे लक्ष द्यावं लागतंय सारखं यांच्यावर कॅमेरा ठेवावं लागतंय त्यांच्यावर. डोळ्याचं डोळ्याचं कॅमेरा ठेवावं लागतं. ते काय करते तरी बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळे बाहेर जायला नाही तर बाहेर जाऊन लय खोड्या गेल्या असत्या यांनी. बाहेर जाऊन खोड्या केल्या असत्या आणि बाहेर सारखी पळायला असते की गुट्टूचं भ्या वाटलं असतं. गट्टू पण त्याला आहे ना. विचारा गट्टूने कसं केलं मागच्या वेळी बारकं होतं गट्टू हा तो अंगावर आलता ना गट्टू तुझ्या. नवीन होतं त्यामुळे कसं केलं तरी गट्टू ना. मग कसं शाळेत बाहेर जायचं नाही बाहेर कुत्रे येते डेंजर. हो एखाद्या बाहेर जायचं म्हणलं चल म्हणते ती मला सांगत नाही जात आता.